सुमिरन करले अरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना। ऐका काय एखादा पक्षी आहे मायबाप त्याला पंख नाहीत, अर्थ आहे जगण्याला नाही। फार मोठा हत्ती आहे परंतु त्याला खाण्यासाठी दातच नाही, जगेल का तो? नाही जगणार। पुढे ऐका एखादी विहीर खोदली आपण त्या विहिरीला पाणीच नाही, अर्थ नाहीये। धेणू गाय घेतली आपण एखादी विकत, दिसायला तर फार धष्टपुष्ट आहे परंतु जर त्या गायीला दूध नसेल तर उपयोग नाहीये। लाखोचं नाही करोडोचं मंदिर बांधा तुम्ही, फार मोठं मंदिर बांधा परंतु त्या मंदिरात जर तुम्ही 2 टाइम दिवा लावत नसाल तर त्या मंदिराचा उपयोग नाही। लाखोचं मंदिर दिलंय भगवंतानं आपल्या जवळ, कुठलं मंदिर? हे देहरूपी मंदिर। प्रेमवीन भजन लोकवीन मोती, प्रेमवीन भजन लोकवीन मोती, प्रेमवीन भजन लोकवीन मोती, प्रेमवीन भजन करत नाहीत याला अर्थ नाही। काही माणसांना फक्त म्हणायला पाहिजे काका करा ना भजन, थोडं करा, जास्त नका करू, थोडं तरी करा। माणसं म्हणतात हे काय वेळ आहे का भजन करायची? आता मला प्रश्न पडतो की बाबा भजन करायला सुद्धा वेळ लागतो, कारण की संतांनी सांगितलंय काम मध्ये काम 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 मध्ये
भजनाला, परंतु माणसं म्हणतात ही वेळ नाही. मग वेळ कधी येते सांगू तुम्हाला, ऐकायचं का? वेळ कधी येते जेव्हा मुलगा हातामध्ये दांडा घेतो तेव्हा हा माणूस झेंडा घेऊन पंढरपूरला, अर्थात काय म्हणतात ना, पडता जड भारी दासी आठवावा हरी. जोपर्यंत माणसावरती जड भार पडत नाही तोपर्यंत माणसाला देव आठवत नाही. मग कधी आठवतो? म्हातारपणी. माणसं म्हणतात ताई आताच नाही करायचा परमार्थ, मग कधी करायचा? म्हातारपणी करायचा. सांगू तुम्हाला, कोणी गॅरंटी देऊ अगर ना देऊ, मी गॅरंटी देते 100 वर्ष तुम्ही सगळेजण जगणार. फक्त पुन्हा मला बोलवू नका जर एखादं गचकलं तर. ऐका, 100 वर्ष तुम्ही जगणार, अगदी म्हातार होईपर्यंत तुम्ही जगणार आणि म्हातारपणी तुम्ही सगळेजण नामस्मरण करणार. कारण की पडता जडवाली तेव्हा माणसाला अतिशय दुःख असतं, तेव्हा तुम्ही नामस्मरण देखील करणार. परंतु तुमची अवस्था कशी असेल हे तुम्ही नक्कीच जाता जाता तुम्हाला सांगून जाईल. ऐका, अवस्था तुमची अशी असेल, कानों में पड़ गया ताला, शब्द जरा लक्ष देऊन ऐका बरं का, तुमच्याच कामाचं आहे. कानों में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या कहेगा गोपाला. ऐका, कानानं ऐकू येणार नाहीये तुम्हाला म्हातारपणी, डोळ्याने दिसणार नाहीये आणि नाकातून गंगा जमुना वाहतील तुमच्या नाकातून. तेव्हा तुम्ही काय गोपाला म्हणणार आहात? आणि जरी तुम्ही गोपाला म्हटलात तरी तुमचं ते गोपाला म्हटलेलं सार्थकी जाईल की नाही याची गॅरंटी मी देणार नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. दमानं सांगितलं कारण की तुम्हाला कळावं म्हणून. ऐका, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी. का धरायची? तर नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हायचंय माय बाप. ऐका, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला है. आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिवसाचं जीवन आहे माणसाचं. सुखानं जगलं पाहिजे, आनंदानं जगलं पाहिजे, प्रेमाची देवाणघेवाण केली पाहिजे. ऐका ना मावशांनो, जर शेजारणी सोबत भांडण असेल तर घरी गेल्याच्या नंतर सॉरी म्हणा तिला. काय म्हणायचं? काय म्हणायचं बाई माझं चुकलं, पुन्हा आपण भांडणं करायची नाही. ऐका, माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, प्रेमानं जगा, प्रेमानं वागा. कधी मरणार आहोत हे आपल्याला पण माहित नाहीये. आणि सांगू तुम्हाला, एकमेकांवर जळणं जरा बंद करा. कारण की कसं आहे ना बघा, सांगू तुम्हाला, जर एखाद्यानं बंगला बांधला ना तर त्याच्यावरती अजिबात जळायचं. उलट त्या बंगल्याची सावली कुंकून पडती हे बघायचं, आपली बाज न्यायची, तिथं मस्त पैकी झोपायचं. त्यात खरं सुख आहे. उगाच पोट दुखून घ्यायचं नाही, उगाच आपलंच पोट दुखवायचं ना, आपले जेवढे आहेत पैसे तेवढे पण दवाखान्यात घालायचे, याला अर्थ नाहीये. जीवन जगत असताना माणसानं सरळ जगलं पाहिजे. कारण की जीवन फक्त आणि फक्त 4 दिवसाचं आहे. ऐका, सांगेल मी तुम्हाला, आपला विषय कुठे चालू होता? भजन करा. मग त्या जगद्गुरु तुकोबरांना गुरूंनी उपदेश केला. काय केला?
बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र दिला मंत्राचं उच्चारण केलं भाग्य उजळायला आलं नवे नवे तर काय झालं पुढे काय होतंय तर संतांची गाठ होते आणि संतांची गाठ झाल्याच्या नंतर नेमकं काय होतं संत दर्शन किती गोड गायलं त्यांनी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला जगद्गुरु तुकोबाराय म्हटले संतांची भेट जीवनामध्ये झाली आणि संतांच्या नादी लागलं पाहिजे बरं का माणसानं जगाच्या नादी लागलं नाही पाहिजे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतांच्या नादी लागलं पाहिजे सत्संगामध्ये गेलं पाहिजे माणसानं कारण की संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर भगवंत भेटतो जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा आपलासा होतो आणि जगद्गुरु तुकोबाराय हे सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जगाचा परमपिता पांडुरंग परमात्मा माझासा झाला आपलासा झाला माझ्या जवळ आला मग जगानं विचारावं ओ जगद्गुरु तुकोबाराय भेटला तुम्हाला भगवंत हो भेटला मला भगवंत मग नेमकं ठेवलं तरी कुठे अभंगाचं तृतीय हृदय पेटी समुद्र हृदय समुद्र संतुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साथ हो ऐका हृदयाची पेटी केलीये मी हृदय फाडलंय माझं आणि त्या हृदयामध्ये भगवंताला विराजमान केले आणखीन कोणी केलं जगद्गुरु तुकोबारायांनी पेटी करून केलं परंतु हे हृदयाचं अर्पण कोणी केलं भगवंताला आपल्या मारुतीरायानं एवढं प्रेम करत होते भगवंतावरती एवढं प्रेम नितांत प्रेम ऐका असं म्हटलं जातं जो खेल गए प्राणों पे
श्रीराम के लिए एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान। ऐका ऐका महिला मंडळ लक्ष देऊन ऐका। तुम्हाला वाटतंय का माझा मुलगा हनुमंतरायासारखा व्हावा, भगवंताकडे जाऊ वाटतंय का? उठवा, उंच हात घ्या। पुरुष मंडळ हात उंच घ्या। आपण हनुमंतरायाच्या दारामध्ये बसलोय, त्यांच्या नावाचा गजर झाला पाहिजे। हात उंच घ्या महिला मंडळ, लाजू नका हा। तुम्ही जोपर्यंत हात वरती घेणार नाही तोपर्यंत भजन सुरू करणार नाही बरं का मी। ऐका हा। जो खेल गए प्राणों पे जय हो, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। एक बार हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। सागर को पार के उसने सीता का पता लगाया। हे राम नाम का डंका लंका में जाके बजाया। ऐका काय महान आहेत ते, स्वतःच्या जीवावरती खेळलेत, प्रभू रामचंद्राचं रक्षण केले, आऊसाहेबांना शोधून आणले नवे नवे। तर ऐका, सागर को पार के उसने, समुद्राला पार करून सीता का पता लगाया। कोणाचा? आऊसाहेब सीता, त्या सीतेला शोधलाय आणि राम नाम का डंका लंका में जाके बजाया। माता संतान के लिए एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान। ऐका, लक्ष द्या, असे महान होऊन गेले कोण? बजरंगबली। आणि यांनी देखील स्वतःचं हृदय फाडले मायबाप, आणि हृदय फाडून आतमध्ये विराजमान केले। ते माझ्या भगवंताला आणखीन एक जाता जाता पुरावा देऊन जाईल तुम्हाला। भगवंत चोर होऊन गेले होते कोणाकडे? सावताबाबांकडे गेले होते। गेल्याच्या नंतर ऐका, सावताबाबांना काय केलं? सावताबाबा म्हटले इथे लपा। कुठे? मिरच्यामध्ये लपा म्हटले। भगवंत म्हटले मिरच्यामध्ये लपू? अंगाची आग होईल ना माझ्या। सावताबाबा म्हटले उसात लपा, आपलाच ऊस आहे म्हणे, तू उसात लपा म्हटले, माझा अंग कापेल। आणि एवढे नाटक बघितल्याच्या नंतर सावताबाबांना कळून चुकलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून जगाचा चालक माझा पांडुरंग परमात्मा आहे। आणि त्या सावताबाबांना स्वतःच्या मनामध्ये भगवंताला साठवले। म्हणून नामदेव महाराज वर्णन करतात, नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याचे
त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा साठवीला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे वा ऐका काय केले साठविला दाता त्रैलोक्याचा परंतु सावता बाबांना भगवंताला साठवलं आणि जनाबाईनं चोर म्हणून उद्देशले जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा खाना केलाय आणि तुकोबरांपाशी भगवंत होता म्हणून हृदयाची पेटी केली आणि अशी पेटी केली संपुष्ट केली कुठेच तिला थोडी सुद्धा धूळ नाहीये ते पेटीमध्ये थोडी सुद्धा मलिन नाहीये ते पेटी आतमध्ये फुलांचा बगीचा आहे अशी पेटी तो आपल्या सगळ्यांना पण करायची परंतु पेटी करण्यासाठी आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतील मग कुठले कष्ट घ्यायचे तर हात उंच करायचा आणि छान अशी टाळी वाजवायची आणि गोड 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 भजन करायचं कोणाचं करायचं भगवंताचं करायचं घेता का हात उंच लाज भय शंका दुराविला शबाश जास्त सांगायची गरज नाही पडली हुशार आहे तुम्ही हा करायचं का भजन का थांबायचं काल्यापर्यंत हाँ रब्बार फार गोड बर का वा 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 याला म्हणतात निष्ठावंत वारकरी नाही मी म्हणणारच होते पण जाऊ द्या तुम्ही म्हटल्या माझी अशी इच्छा आहे आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि तुम्ही जरी नाही वाजवलं तर मी तर खरंच मनापासून तुमच्यासाठी टाळी वाजवली बघा निष्ठा असावी तर अशी असावी ऐका गोड असं भजन केलं खरंच तुमचे मानावे तेवढ्या आभार कमीच आहेत ऐका आणि मग त्या जगद्गुरु तुकोबारांना विचारलं ओ जगद्गुरु तुकोबारा हो तुम्ही म्हणता कुठं चोर आणला कुठला पंढरीचा बरं का पंढरीचा चोर आणला नाही नाही श्रीराम आणले नाही काय केलं हृदयाची संपुष्ट पेटी गेली कुठे म्हणता भाग्य उजळलं कुठे म्हणता संतच भेटले कुठे म्हणता त्यांच्या भेटीचा परिणाम आहे हा
तुम्ही एवढं सगळं आम्हाला सांगितलं, शेवटी सांगितलं भगवंत भेटले. मग नेमके भगवंत आणले कुठून? मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं. शेवटी भैरवी घेताना सध्याचं घेऊ का सरळ? मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तुका म्हणे होता ठेवा. तिथेच ठेवलेला होता तो, फक्त त्याला भावाची गरज होती. कारण की म्हटलं जातं थोर प्रेमाचा भुकेला, थोर भावाचा भुकेला असं म्हटलं जातं. पुन्हा सांगेल मी तुम्हाला बरं का. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा भावाचा भुकेला. भगवंत फक्त आणि फक्त भावाचा भुकेलेला आहे म्हणून भाव त्याला द्यायचाय, त्याला सापडायचंय आणि स्वतःच्या संपुष्ट हृदय पेटीमध्ये ठेवायचंय.